नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की घरामध्ये आता पार्थ, काव्या आणि नंदिनी जीवाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते. त्याचवेळी तिथे रम्या येते आणि ती विचारू लागते की कोणाचं लग्न लावायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की लग्न तर आमचंच होणार आहे, पण तुला पुन्हा लग्नात मिठाचा खडा टाकायचा आहे का. त्यावेळेस आता रम्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मी सुधारली आहे, खरंच मला मूव ऑन व्हायचे आणि मी आता हे लग्न तोडण्याचा काही प्रयत्न करणार नाही आहे. खरं तर पार्थ, मला तुला आनंदात पाहायचं आहे, त्यामुळे तुला त्रास होईल मी असं काहीही वागणार नाही आहे. तर आता नंदिनीच्या रम्यावर विश्वास बसलेला असतो. तर पार्थ म्हणतो की मी रम्याला चांगलंच ओळखतो, ती सहजासहजी हार मानणारी नाही आहे. तर काव्या सांगते की मला खूप भीती वाटत आहे, कारण गुरुजींनी भविष्यवाणी केली होती आणि लग्नाचं आमंत्रण घेण्यासाठी त्याच रात्री गुरुजीसुद्धा घरी आलेले असतात. काव्या गुरुजींना म्हणते की मला माहीत नाही पुढे काय होणार आहे, पण तुम्ही मला आशीर्वाद द्या की पार्थ आणि मी कधीच वेगळे होणार नाही. गुरुजी म्हणतात की तुझं लग्न पार्थसोबत होईल, पण तुला संकटाला सामोरं जावं लागेल. काव्या म्हणते की काय म्हणायचं गुरुजी तुम्हाला. तेव्हा गुरुजी म्हणतात की तुमच्या लग्नात काहीतरी विपरीत घडणार आहे. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.